मी अनुराधा पाटील. मी प्राथमिक शिक्षिका आहे. मला जवळ-जवळ 14 वर्ष शुगर होती आणि मागच्या वर्षाच्या अगोदर 3 वर्ष मला इन्शुलिन चालू होती. जवळ-जवळ 350 साखर असायची आणि इन्शुलिन डॉक्टरांनी चालू केली होती. मला इन्शुलिन घ्यायची नव्हती. पण डॉक्टर म्हटले नाही, पर्याय नाही त्याशिवाय आणि तुम्हाला ते घ्यावंच लागेल. माझी इच्छा नसताना सुद्धा इन्शुलिन चालू केली. रोज पोटात इंजेक्शन घ्यावं लागायचं. डोळ्यात पाणी यायचं. इंजेक्शन घ्यायचं झालं की डोळ्यात पाणी यायचं. नको वाटायचं. जवळ-जवळ 3 वर्ष मी इन्शुलिन घेतली. 3 वर्ष. पण साखर काही कमी येत नव्हती. फ्रोजन शोल्डरचा प्रॉब्लेम होता. रात्रीची झोप नव्हती. फ्रोजन शोल्डर असल्यामुळे कुठल्याही गोष्टीवर झोपता येत नव्हतं. या गोष्टीवर झोपले तर इकडे कळ लागायची, इकडे झोपले तर इकडे कळ लागायची. रात्रभर झोपायचं नाही. नवऱ्याने माझ्या हात सोडायचा आणि मग झोपायची. अशी परिस्थिती माझी नेहमीची झाली होती. आणि मी शिक्षक असल्यामुळं दिवसभर काम असायचं. चिडचिड व्हायची. स्किनचा प्रॉब्लेम झाला होता इन्शुलिनमुळे. स्किन अशी रॅश पडली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या पूर्ण शरीराला सूज आली होती. असं म्हणजे डोळे माझे कुठे आहेत, नाक कुठे आहे, काहीच कळत नव्हतं. सगळं प्लेनच झालं होतं. इतकी वाईट अवस्था होती. आणि 1 वर्षापूर्वी या फॅमिलीला जॉईन झाले मी. आणि जशी जॉईन झाले तसा माझा फ्रोजन शोल्डरचा प्रॉब्लेम माझा कमी झाला. रात्रीची झोप चांगली व्हायला लागली. मला रोज पित्त व्हायचं. पित्ताची गोळी खायची. पण पित्त पण व्हायचं बंद झालं. आणि एकदम आनंदी आयुष्य जगायला लागले. घरातलं वातावरण पण चांगलं झालं. आणि शाळेत पण पूर्ण वेळ मी फ्री अगदी फ्रेश राहू लागले. एवढे छान माझा रिझल्ट होता. आणि फक्त या सगळ्याची गायडन्समुळे मला हे शक्य झालं. आणि जवळ-जवळ मी विचार केला की बाबा मला आता तर जगायचं नाही, मला मरायचं आहे. 45 वर्षच मी हात टिकले होते. पण आता या सगळ्याची फॅमिलीच्या गायडन्समुळे मी आता म्हणेन की मला 100 वर्ष आयुष्य नक्कीच जगता येईल. आणि बिना लाठी बिना काठी आयुष्य अगदी व्यवस्थित छान आनंदी जगता येईल. थँक्यू सत्यश्री फॅमिली. आणि हस्तचलन संचलनाचा एकही प्रकार मला करता येत नव्हता. आता मात्र मी योगाचे 2 वर्ग आज कंप्लीट केले सर. 32 सूर्यनमस्कार रोज घालायचे रोज घालते. एवढ्या हातामध्ये ताकद आली माझ्या. थँक्यू सत्यश्री फॅमिली. थँक्यू. आणि लावले बोलतोय इचलर येऊन. मला सुभाष नागणे याने लिंक दिली. मिलिंद सर हे दोघे पण मला लिंक दिल्यात. बाय बॅकग्राऊंड माझा टेक्सटाईलचा बिझनेस आहे. आणि टेक्सटाईलचा बिझनेस हा 24 तास चालू असतोय. 24 तास चालू असल्यामुळे मला शुगर डिटेक्ट झालं. शुगर डिटेक्ट झाल्यामुळे आज मी जवळजवळ शून्यातून निर्माण केलो होतो. बिझनेस मध्ये सक्सेस पण झालो. सक्सेस झाल्यामुळं मी तर वेल्थ कमवला. काय आलं वेल्थ कमवला. पण माझा हेल्थ पूर्ण गमवला. हेल्थ गमवल्यामुळं सारखं टेन्शन. मला शुगर डिटेक्ट झाल्यामुळे मला गोळ्या चालू झाल्या. गोळ्या चालू झाल्यानंतर मी जवळजवळ आता 12 वर्ष झाली इव्हिनिंग वॉकिंग करतो. तो जवळ 2.5 ते 3.5-4 किलोमीटर आम्ही चालतो. तरी पण माझी शुगर कमी होत नव्हती. नंतर कोरोना लागला. कोरोना नंतर मी सायकलिंग पण चालू केला. सायकलिंग चालू जवळजवळ 18 ते 20 किलोमीटर मी सायकलिंग करतो. तरी पण माझा शुगर कमी झाला नाही. मग परवा शेटे सर आलते इथं इचलकरंजीमध्ये. त्यांचा मी ते मनावर घेऊन त्या शुगरमुळे मला भरपूर त्रास पण होत होता. पोट बिघडणे, जॉईंट दुखणे, आमचं पायऱ्या चढताना देखील ते पाय भरून येत होतं पूर्ण. आणि सायकलिंग करते वेळी तिथं जात होतो. सायकलिंगनं जाणार परत तिथं चहा पिणार. म्हणजे मला वाटणार की ते शुगर सायकलिंगमुळे पूर्ण शुगर एनर्जी पूर्ण डाऊन होत होती. त्यामुळे मी सायकल केल्यानंतर देखील घरात आलो की परत आल्यावर चहा पिणार. त्यामुळे माझी शुगर खरोखरच कमी होत नव्हती. संध्याकाळी इव्हिनिंग वॉकिंग होता तरी पण शुगर कमी होत नव्हती. त्यानंतर परवा एक महिन्यापूर्वी शेटे सर आले. आणि शेटे सरांच्या मार्गदर्शनाखाली मी ठरवलं की शुगर मला मुक्त व्हायचं आहे. त्यानंतर मी आता जवळजवळ 15 ते 20 दिवस झाले आता योगा करतोय शेटे सरांचं. पहिला मी कोणाचं ऐकत नव्हतो. सविता काकी सांगत त्या मी ऐकत तर अजिबात नव्हतो. मी म्हणतो माझं मी व्यायाम करतोय त्यामुळे माझी शुगर माझा लेवलला आहे गोळ्या खाऊन. परवा शेटे सरांचं आल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी निर्णय घेतला की शुगर आपल्याला एकदा मुक्त व्हायचं. मग आता जवळजवळ मी 18 ते 20 दिवस झाला. आता काल मी शुगर चेक केली. माझी 150 शुगर आले.
जेवल्यानंतर देखील 150 शुगर आले. तर औषधं किती कमी झाली, गोळ्या औषधं किती कमी झाली? डॉक्टरांनी माझे जवळजवळ 5 गोळ्या चालू होत्या. एक रक्त पातळायची आणि 5 गोळ्या होत्या. 5 गोळ्यामधल्या माझ्या 3 गोळ्या कमी झाल्या. आता नॉर्मल 2 गोळ्या आहेत. रक्त पातळायची माझी गोळी पण कमी झाली. आणि काल बी जे केला मी, काल जेवल्यानंतर माझी 150 शुगर आहे. आणि याच्यापूर्वी मी सारखं शुगर चेक करणार, शुगर चेक करतो तरी पण माझे 250-300च्या खाली शुगर येणारच नाही. किती बी मारू दे, काय बी मारू दे, शुगर तर कमी येतच नव्हती. येस त्यामुळे माझी शुगर वाढूनच दिसत. येस. चला जोरदार क्लॅपिंग करा सरांसाठी. बघा अनिल सरांनी काय केलं, गायडन्स होय की नाही. आता त्यांनी व्यायाम करत होते, फिरायला जात होते, सायकलिंग करत होते, कितीतरी काय काय करत होते. लक्षात आलं. मग मी सांगतो ना तुम्हाला, वजन कमी करायला किंवा तुम्हाला आहे की नाही गायडन्स आहे की नाही, तर तो महत्वाचा असतो. आणि योग्य त्यांच्या आता काय केलं गेलं, रक्तातली मुळात कशामुळे साखर वाढत होती की नाही, तिथं काम केलं गेलं. आणि म्हणून मग त्यांचा तो रिझल्ट आहे. औषध वगैरे त्यांची 5 पैकी 3 वेळा डॉक्टरनी कमी केलेत. नमस्कार सर, सगळ्यांना नमस्कार, गुड मॉर्निंग. मी प्रियांका मनोज कुमार माने, इचलकरंजी मध्ये कबनूर मध्ये राहते. मी कबनूर हायस्कूल कबनूरची शिक्षिका आहे. आणि मला 10 वर्ष झालं शुगर होती आणि होतीच म्हणावं लागेल, कारण आता शुगर आहे की नाही हे पण आठवत नाही मला. इतका छान रिझल्ट आहे माझा. आणि 10 वर्ष शुगर होती आणि 3 वर्ष मला इन्सुलिन चालू होतं. 3 टाइम इन्सुलिन होती, सकाळी दुपारी संध्याकाळी 30 युनिट न मला इंजेक्शन घ्यावं लागायचं पोटामध्ये वगैरे. आणि त्यामुळे खूप त्रस्त असायचे, खूप घाम यायचा, चिडचिड खूप व्हायची. आणि त्यामुळं मला चिडचिड फार होत असल्यामुळं मनस्थिती, स्वास्थ्य काहीच चांगलं नव्हतं. आणि शतायुषी फॅमिलीची लिंक मला सुभाष नागने, तर माझी इन्सुलिन 3 टाइमची होती, त्याचा हळूहळू डोस कमी करण्यात आला. आणि त्याच्या 3 महिन्यात कम्प्लीट माझी इन्सुलिनचा डोस पूर्ण झाला, बंदच करण्यात आला. 3 टाइम इन्सुलिन, 3 वेळच्या गोळ्या, शुगर आणि शुगरमुळे बीपीची गोळी मला खायला लागायची. बीपीची गोळी कमी झाली. शुगरच्या 3 टाइम वेळची गोळी होती, ती फक्त एकच टाइम सुरू झाली. आणि माझं वजन 85 किलो होतं आणि आता पण माझं 74 किलो वजन आहे. शुगरमुळे वजन आणि वजनामुळे शुगर काही कमीच होत नव्हतं. पण शतायुषी फॅमिलीमध्ये आल्यानंतर डाएट प्लॅन ज्या पद्धतीनं मला दिला गेला, माझा फॉलो ज्या पद्धतीने घेतला गेला, त्या अनुसार मला आता कोणताही त्रास नाही. शुगर आहे का म्हणलं तर मला असं वाटतंय काय खरंच होती का मला. हे मला इतका त्रास होता की ते त्रास मुक्त मी आता शतायुषी फॅमिलीमध्ये आल्यामुळं कमी झालाय माझा. शतायुषी फॅमिलीमध्ये खरंच सगळ्यांनी जॉईन व्हावं. कारण का तर ज्या माणसाला शुगर झाली आहे त्याला काय त्रास होता आणि तो कसा त्रास मुक्त झालाय ते फक्त आम्ही सांगू शकतो, ज्याला खरंच शुगरचा त्रास झालाय ते. आणि आता खूप छान आयुष्य जगतोय मी. येस, जोरदार क्लॅपिंग करा मॅडम साठी. बघा आता त्यांच्या इन्सुलिन जे होतं ते डॉक्टरनी केलं, आम्ही शतायुषी फॅमिली कुणीही केलं नाही. आणि आम्हाला तो अधिकार नाही. आम्ही फक्त तुम्हाला गाईड करणार आहे. तुमची लाईफस्टाईल, तुमचं खाणं पिणं, तुमच्या मनावरती काम आणि असा योगाचा अभ्यास तुम्हाला शिकवणार आहे. ह्या सगळ्या गोळा बेरीज एकत्रित तुम्हाला रिझल्ट येणार आहे. तर कुणाकुणाला आपल्या डायबिटीजवर काम करायचे, पक्की गॅरंटी देतो मी, पक्की गॅरंटी. लक्षात आलं. तुम्ही शतायुषी मध्ये फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुम्ही औषधमुक्त होऊ शकता. आता हे कसं करायचं, काय करायचं, कोणाला माहिती पाहिजे आपल्याला शतायुषी फॅमिलीमध्ये कसं यायचं, काय काम करायचं, तर ते तुम्हाला या ठिकाणी सुजाता मॅडम सांगणार आहेत. ओव्हर टू यू मॅडम.